हॅलो, हॅपी इंडिपेंडन्स डे. तर मी सातारला आली आहे कारण की मस्त लाँग वीकेंड आहे. म्हटलं घरी जाऊन येऊया. हा व्हिडिओ ॲक्च्युली प्लॅन नव्हता. काल घरी येताना मला एक थर्ड इयर इंजिनिअरिंगला एक मुलगा भेटलेला. तर तो मला विचारत होता की काय सध्या हालत आहे आय टी कंपनीजची, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. सो मग माझ्या डोक्यामध्ये ही आयडिया आलेली की आपण एक व्हिडिओ बनवूया, कारण की लिंक्डइनवरती इतके जास्त लोकांचे प्रश्न आहेत, इतके रेफरलसाठी तुम्हाला मेसेजेस येतात, पण कुठे ना कुठेतरी अंडरस्टँडिंग लोकांची खूप चुकीची आहे की म्हणे आता जॉब्सच नाही आहेत आय टीमध्ये वगैरे वगैरे. तर हा व्हिडिओ 2 सेक्शनमध्ये असणार आहे. पहिला सेक्शन जे लोक आत्ता इंजिनिअरिंगला आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इयर कुठले पण इयर, आणि दुसरा पार्ट असेल जे पासआउट झालेत किंवा त्यांना आता जॉब पाहिजे त्यांच्यासाठी आहे. व्हिडिओ थोडा जास्त लाँग होणार आहे कारण की खूप सारे डिटेल्स द्यायचे आहेत मला. मी कॅप्शनमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल की फर्स्ट पार्ट कुठून चालू आहे आणि कधी संपणार आहे, आणि सेकंड पार्ट. सो इट विल बी इझी फॉर यू. ठीक आहे. सो ओके सर, आपण व्हिडिओ चालू करूया. जे कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आय टीमध्ये वगैरे 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 इंजिनिअरिंग आता करत आहेत. ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्रोग्रॅमिंग, तुमचं लॉजिक बिल्डिंग, जे तुम्हाला जॉब मिळवून देणार आहे आत्ता. आणि प्रोग्रॅमिंग असं नाही की तुम्ही कुठलं हॅलो वर्डचं प्रोग्रॅमिंग करता, एकदम बेसिक. तुम्हाला पाहिजे एकदम प्रॉपर हायर लेवलचं प्रोग्रॅमिंग. त्यासाठी कुठून स्टार्ट करायचं आहे, तर तुम्ही यूट्यूबवरती तुम्ही सर्च केलं की लर्न जावा फ्रॉम बेसिक किंवा लर्न पायथन फ्रॉम बेसिक, तुम्हाला खूप सुंदर व्हिडिओ मिळतील. असं नाही आहे, आपल्याला कॉलेजला दोष नाही द्यायचा, आपल्याला प्रोफेसर्सला दोष नाही द्यायचा की ते शिकवत नाहीत वगैरे वगैरे. तुम्ही पहिला एक पूर्ण यूट्यूबचा व्हिडिओ कंप्लीट करा. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला मी काही लोकांचे चॅनलचे नाव देते जे खूप चांगलं शिकवतात. पूर्ण तुम्ही गो थ्रू करा. त्यांचे जे लेक्चर्स आहेत, साईड बाय साईड तुम्ही प्रोग्रॅमिंग करा. सगळ्यात सुंदर वेबसाईट आहे लिटकोड. जेव्हा तुम्ही प्रोग्रॅमिंग स्टार्ट करता, स्टार्ट विथ इझी लेवल. हळूहळू तुम्हाला कॉन्फिडन्स आला की मीडियम लेवल, हाय लेवल, तिकडं तुम्ही जावा. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रोग्रॅमिंग. मी सारखं हे बोलते कारण की थेरॉटिकल पण यायला पाहिजे, पण तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता. तो इश्यू नाही आहे. मेन लोक कुठं फसत आहेत आणि कुठं रिजेक्शन येतं आहे, जेवढ्या लोकांना मी बघते ते आहे की प्रोग्रॅमिंग जमत नाही आहे त्यांना. त्यामुळे इतकी हुशार कॅन्डिडेट्स असून त्यांना रिजेक्शन येतं आहे. तर प्रोग्रॅमिंग इज नंबर 1. रोज 1 किंवा 2 लीड कोडचे क्वेश्चन्स तुम्ही करायचेत. मग तुम्हाला नंतर जितकं एन्जॉय करायचं कॉलेज लाईफ तुम्ही करा, तुम्ही फ्रेंड्सबरोबर फिरा, काही पण करा, पण प्रोग्रॅमिंग प्लीज, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. रोज 2 क्वेश्चन्स प्रोग्रॅमिंग फिक्स. स्टार्ट विथ C++ आणि हळूहळू जावा, पायथन. जर तुम्हाला फ्रंट एंडमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते पण करा, पण आय विल सजेस्ट की एक जावा किंवा पायथनमध्ये तुम्ही त्यामध्ये एकदम ॲटलिस्ट मिडियम लेवलचं व्हा की तुम्ही चांगला इंटरव्ह्यू देऊ शकाल, तुम्ही चांगला इंटरव्ह्यू क्रॅक कराल. नेटवर्किंग एक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही सिनियरसोबत नेटवर्किंग करा. एकदम पुस्तकी किडा किंवा कुणासोबत बोलायचं नाही वगैरे वगैरे असं आपल्याला नाही करायचं. जेव्हा तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढवता, नेटवर्किंग करता, खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा तुमचे सिनियर्स प्लेस होतात चांगल्या कंपनीमध्ये, नंतर तुम्हाला जॉबसाठी रेफरल्स वगैरे लागू शकतात, तर तिथे तो नेटवर्किंगचा यूज होतो. जर लेट्स से तुमचा सिनियर कोणी तुमचा चांगला फ्रेंड सर्कलमध्ये असेल, ठीक आहे, तो प्लेस झाला, त्याचे फ्रेंड्स प्लेस झाले, नंतर तुम्हाला स्विच करायचं आहे, तुम्हाला जॉब पाहिजे असेल, तर हाच नेटवर्किंग सर्कल खूप उपयोगी येणार आहे, ना की तुमचे फ्रेंड्स आणि तुम्ही त्यांच्यासोबत आत्ता फिरताय वगैरे वगैरे. तर नेटवर्किंग इज सेकंड, म्हणजे प्रोग्रॅमिंग रोज स्वतः डेली प्रॅक्टिस प्लस नेटवर्किंग. लिंक्डइनवरती ॲक्टिव्ह राहावा. इंटर्नशिप्स करा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कॉलेजमध्ये असाल, जमत असेल, जास्त लोड नसेल तर इंटर्नशिप करा. खूप आता कॉलेजेसमध्ये थर्ड फोर्थ इयरला इंटर्नशिप्स असतात, तर गिव्ह युअर 100% इन टू द इंटर्नशिप. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इंटर्नशिप. तुम्हाला
एक्सपिरियन्स येतो. इंटर्नशिप चांगली करा, तुम्ही इंटर्नशिप चांगली केली, चांगली कंपनी असेल तर ते तुम्हाला कन्वर्ट करतात प्लेसमेंटमध्ये, तुम्हाला चांगलं प्लेसमेंट मिळू शकतं. तर ह्या 2 गोष्टी तर करायच्या म्हणजे करायच्याच आहेत. कॉलेज लाईफ तुम्ही भरपूर एन्जॉय करा. मी स्वतः भरपूर एन्जॉय केली कॉलेज लाईफ, पण विथ प्रोग्रॅमिंग, विथ स्टडीज खूप 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 जास्त खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते. माझा हात खूप दुखतो, व्हिडिओ शेक वगैरे होत असेल, पण दिस इज इम्पॉर्टंट जे मी सांगते आहे. अजून काय, आय थिंक एवढंच. आत्ता तरी तुम्ही ह्याच्यावरती फोकस करा, प्रोग्रॅमिंग आणि नेटवर्क बिल्डिंग. जर तुम्ही लास्ट इयरला असेल तर त्याचा व्हिडिओ खूप मोठा होईल की प्लेसमेंटसाठी कसं प्रिपरेशन वगैरे करायचं. जर बऱ्यापैकी लोकांचे कमेंट्स आले की आम्हाला तो पण व्हिडिओ बघायचा आहे की हाऊ टू गेट प्लेयर्स, जर तुम्ही फायनल इयरला असेल तर त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. पण आत्ता एवढंच आहे. जर तुमचे काही पण क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये विचारा. परत इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. लिंक्डइनचं प्रोफाईल मी देणार नाही आहे कारण की थोडंसं सिक्रेट ठेवायचं आहे आत्ता तरी. आणि लिंक्डइनवरती खूप जास्त रिक्वेस्ट येतात, सो मेसेजेस मिस आउट होतात. यूट्यूब कमेंट्स किंवा इन्स्टावरती मला तुम्ही DM करा जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझं इन्स्टाचं हँडल देईल. आपण त्यांच्याकडे मूव्ह व्हावं जे म्हणतात की त्यांच्याकडे जॉब नाही आहेत, जे पासआउट झाले आहेत पण जॉब नाही आहे. पहिली गोष्ट, AI येऊ देत, ChatGPT आले आहे, खूप काही गोष्टी आल्या आहेत, पण IT मध्ये कायम जॉब्स राहणार आहेत. जर तुम्हाला जॉब मिळत नसेल तर तुम्ही कुठेतरी लॅक करताय. इट कुड बी युअर कम्युनिकेशन स्किल्स, इट कुड बी तुमचं प्रोग्रॅमिंग, इट कुड बी तुमचे बेसिक्स क्लिअर नाही आहेत. पण हे रिझन नाही आहे की IT मध्ये जॉब्स नाही आहेत. IT मध्ये खूप चांगले जॉब्स आहेत, खूप पैसा आहे, पण यू हॅव टू बी प्रिपेअर्ड ॲट दॅट लेवल टू गेट दॅट. तर ह्याच्या लोकांचं आहे की आता मी IT मध्ये जाऊ का नको, लोकांना जॉब्स नाही आहेत वगैरे वगैरे, कारण की लोक नीट अभ्यास करत नाही आहेत. दॅट्स द रिझन. हे रिझन नाही आहे की IT मध्ये जॉब्स नाही आहेत. आता ह्या लोकांनी काय करायचं आहे, रेझ्युमेवर लोकांनी 10 स्किल्स लिहिलेत, पण जर त्यांना प्रॉपरली विचारलं तर त्यांना 1-2 स्किल्स पण नीट येत नाही आहेत. खूप मोठी चूक. रेझ्युमेवरती तेवढंच लिहा जे तुम्हाला खरंच येतं. लेट्स से तुम्ही रेझ्युमेवर लिहिलं आहे जावा, पायथन, अँग्युलर, JS, खूप काय लिहिलं आहे. इंटरव्ह्यूने तुम्हाला एक प्रश्न विचारला, जे तुम्ही स्किल सेट लिहिले तुम्हाला नाही आलं, त्याचा तिथेच कॉन्फिडन्स जाणार आहे की तुम्ही रेझ्युमेवरती असंच लिहिलं आहे, तुम्हाला नाही येते. भले तुमच्या रेझ्युमेवर 2 स्किल्स असून, मला पायथन येतं, मला जावा येतं, तुम्ही जावा डेव्हलपरसाठी अप्लाय केले प्रोफाईलसाठी, तर तो तुम्हाला जावावरतीच क्वेश्चन करणार. जर त्यांना कंपनीला एखादी रिक्वायरमेंट असेल नवीन तर ते तुम्हाला शिकायला सांगतील, पण ढीगभर रेझ्युमेवर लिहून येत तर काहीच नाही, हे आपल्याला नाही करायचं आहे. तेवढंच लिहा जे तुम्हाला येतं. रेझ्युमे शुड बी टू प्रॉपर. 2-2 पेजेसचे रेझ्युमे नाही. कुणाकडे एवढा वेळ आहे की लोक 2-2 पेजेसचे रेझ्युमे वाचतील. एकच पेजचा रेझ्युमे सुटसुटीत. कॅनच्या वेबसाईटचं नाव नाही आठवत आहे, पण ते खूप त्यांच्याकडे सुंदर टेम्पलेट्स आहेत रेझ्युमेचे. तर मला कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय करून देईल की कुठले वेबसाईट्स आहेत ते. सेकंड थिंग, नोकरीवरती प्रोफाईल बनवा. कीप युअर नोकरी प्रोफाईल अपडेटेड. यूट्यूबवरती तुम्हाला खूप सारे व्हिडिओज मिळतील की तुमची नोकरीची प्रोफाईल 100% कंप्लीट करायची आहे, रोज रेझ्युमे अपडेट वगैरे करायचं आपल्याला ते, कारण की वी वॉन्ट कॉल्स. ठीक आहे, नोकरी इज द नंबर 1. सेकंड इज लिंक्डइनवरती तुमची चांगली प्रोफाईल बनवा आणि लिंक्डइनवरती अप्लाय करा तुम्ही जॉब्स. चांगला रिस्पॉन्स येतो. लिंक्डइनवरून सुद्धा फिल्टर लावा व्यवस्थित, कुठलं लोकेशन पाहिजे, काय पाहिजे, एक्सपिरियन्स, आणि तुम्हाला ते अलर्ट्स, जॉब्स अलर्ट वगैरे आहे. तर लिंक्डइन आणि नोकरी हे 2च आहेत जे तुम्हाला मी रेकमेंड करेल. थर्ड तर आहे की तुम्ही सिनियर्सला, फ्रेंड्सला विचारून त्यांच्या कंपनीमध्ये रेफर करा. अजून एक चूक जी मी खूप जास्त बघितली आहे लिंक्डइनवरती, ती ही आहे की मला ज्या लोकांच्या मेसेजेस येतात, हॅलो नाव दिले आहे त्यांनी, आणि प्लीज तुम्ही बघा ना तुमच्याकडे डेव्हलपमेंटचे, जावा डेव्हलपर किंवा टेस्टिंगचे पोझिशन्स आहेत का.
माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे की मी माझ्या कंपनीच्या वेबसाईटवरती जाणार, मी त्यांचा एक्सपिरियन्स बघणार, मी डिस्क्रिप्शन्स वाचणार. सॉरी, माझ्याकडे वेळ नाही आहे आणि हा वेळ कुणाकडेच नाही आहे. यू हॅव टू बी स्मार्ट. जेव्हा तुम्ही कुणाला लिंक्डइनवरती मेसेज पाठवता, रिक्वेस्ट करता, यू हॅव टू बी क्रिस्प क्लिअर की माझं हे नाव आहे, हा जॉब आय डी आहे, हा माझा रेझ्युमे आहे, प्लीज तुम्ही रेफर करा. ते खूप इझी जातं समोरच्याला रेफर्स करण्यासाठी. सुटसुटीत नीट छोटंसंच तुम्हाला लिहायचं, जॉब आय डी, रेझ्युमे, तुमचं नाव, तुमचं एक्सपिरियन्स, दॅट्स इट. प्लीज रेफर करा, माझ्याकडे जॉब नाही आहे वगैरे वगैरे हे लिहायची गरजच नाही आहे. तुम्ही प्रॉपरली लिहा. यू हॅव टू गिव्ह द जॉब आय डी, ज्यासाठी तुम्हाला जॉब पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे, तरच दुसरा माणूस तुम्हाला रेफर करेल. करेक्ट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की रेफरन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. रेफरन्सने खूप जास्त फायदा होतो, कारण की हजारो लोक अप्लाय करतात एका जॉबसाठी. जर रेफरल असेल तर तुमचे चान्सेस जॉब मिळवण्याचे वाढतात. तर लिंक्डइनवरती जरी कुणाचे रिप्लाय येत नसतील तर तुम्ही त्या कंपनीच्या लोकांना शोधा, HR ला शोधा, जे लोक तिथं काम करतात त्यांना शोधा, त्यांना मेसेज करा. कोण ना कोणतरी रिप्लाय कधी ना कधीतरी देईल, कारण की जर कुणाचं रेफरल सक्सेसफुल होतं तर त्यांना पण पैसे मिळतात ज्यांनी रेफर केलेलं आहे. सो खूप सारे लोक रेफरसुद्धा करतात. तर प्लीज ट्राय, जॉब मिळून जाईल. यू जस्ट हॅव टू बी गुड एका पर्टिक्युलर स्किलमध्ये. एक लँग्वेज पकडा आणि तुम्ही त्यामध्ये प्रो बना. म्हणजे 1000% गॅरंटी आहे की तुम्हाला जॉब मिळणारच आहे. असं होणारच नाही की तुम्हाला जॉब नाही मिळणार. प्लीज 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 प्रॉपरली अभ्यास करा, स्मार्ट अभ्यास करा. हार्डवर्क आपल्याला करायचं नाही आहे, आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. एवढंच पॉईंट सुचत आहेत मला. जर तुमचे खरंच अजून काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये विचारा. आय रिअली वॉन्ट टू हेल्प यू गाईज. कमेंटमध्ये किंवा इन्स्टावरती मी सांगितलं, लिंक्डइनचं प्रोफाईल मी नाही देणार आहे. लेट्स कीप इट थोडा प्रायव्हेट फॉर सम टाईम. हळूहळू रिव्हील करेल मी कुठं काम करते, किती एक्सपिरियन्स आहे, काय 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 ते. आणि हो, थँक्यू फॉर वॉचिंग. खूप खूप पटकन हा व्हिडिओ काढला आहे. जसं मी सांगितलं, काहीच प्लॅन नव्हता शूट करायचं. एकदम घरच्या कपड्यांमध्ये मी तशीच बसली आहे. म्हटलं पटकन व्हिडिओ शूट करूया. थोडा वेळ मिळालेला. ॲक्च्युली मी झोपणार होते, मस्त उशी वगैरे घेतली आहे, पण झोप येत नव्हती. सो म्हटलं पटकन एक क्विक व्हिडिओ होईल. थँक्स फॉर वॉचिंग. जर तुमच्याकडे अजून काही व्हिडिओचे टॉपिक असतील तर तेही मला सांगा. सो नेक्स्ट टाईम आय विल शूट अ व्हिडिओ ऑन दॅट.